हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 7. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 8. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम् अवशं प्रकृतेर्वशात्. कौंतेया, कल्पांत झाल्यावर सर्व भूतमात्र आपल्या गुणावगुणांसह मला प्राप्त होतात. कल्पाच्या आरंभी मी त्यांना पुन्हा निर्माण करतो. आपल्या गुणावगुणांमुळे परावश झालेल्या या सर्व भूतमात्रांना त्यांच्या गुणावगुणांनुसार मी वारंवार निर्माण करत असतो. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष असते. त्याची 100 वर्ष म्हणजे आपली 4,32,00,00,000 वर्ष होतात. याचे निरूपण आपण 8व्या अध्यायात केलेले आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य संपले की ही सृष्टी नष्ट होते. आधुनिक विज्ञानालाही हे मान्य आहे, कारण आधुनिक विज्ञान सूर्याचे आयुष्य 4 अब्ज वर्ष आहे असे मानते. याचा अर्थ आधुनिक विज्ञानाप्रमाणे 4 अब्ज वर्षांनी सूर्य नष्ट होईल. त्यानंतर अर्थातच ही सृष्टीही आपोआप नष्ट होईल, कारण सूर्याशिवाय सृष्टी अशक्य आहे. तशी साधी कल्पनाही आपण करू शकत नाही. जे जे निर्माण झाले आहे ते नष्ट होते. हे विश्व आणि त्यातील समस्त वस्तुजगत हे परम आत्म्यापासून निर्माण झालेले आहे. त्यामुळे ते सर्व निर्मित नष्ट होणारे आहे. प्रत्येक निर्मित गोष्टीला एक ठराविक आयुष्य आहे. निर्मित गोष्ट किती वर्ष जगू शकते त्याला एक मर्यादा आहे. प्रत्येक वस्तूच्या कुवतीप्रमाणे आयुष्याची वर्ष कमी जास्त असतात. प्रत्येकाला जन्म, जीवन, मृत्यू या वर्तुळातूनच फिरावे लागते. केवळ एकमेव गोष्ट निर्माण झालेली नाही, ती म्हणजे परम आत्मा. त्यामुळे तो चिर शाश्वत आहे. ही सृष्टी त्याच्यातून निर्माण झाली आहे. ही सृष्टी त्याच्यामुळे जीवित आहे आणि ती जेव्हा आयुष्य संपल्यावर नष्ट होईल तेव्हा ती त्याच्यातच नष्ट होईल. मग परमात्मा ती नष्ट झालेली सृष्टी परत निर्माण करील. वर्तुळ हा सृष्टीचा नियम आहे. येथे प्रत्येक गोष्ट उत्पत्ती, स्थिती, लय या वर्तुळातून फिरत असते. याचे निरूपण आपण याआधी अनेक वेळेला केलेले आहे. परमा आत्म्यामधून निर्माण झालेली सृष्टी नष्ट झाल्यावर सृष्टीच्या वर्तुळाने नियमाप्रमाणे परत परमा आत्म्यामध्येच लय पावते. हे वाचल्यावर कोणी म्हणेल की चला सुटलो, येथे पापपुण्य काहीही केले तरी कल्पांतांती का होईना पण प्रत्येक जण परम आत्म्याला प्राप्त होणारच आहे. तोपर्यंत 4 अब्ज वर्ष मजा मारून घ्या. मुक्ती, पुनर्जन्म वगैरे कशाला काळजी करा. अशा प्रकारे कोणाचा गैरसमज होऊ नये यासाठी भगवंत श्री येथे एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत की कल्पांत झाल्यावर सर्व भूतमात्र आपल्या गुणावगुणांसह मला प्राप्त होतात. हे फार महत्त्वाचे आहे. कल्पांताचे वेळी तो अंशात्मा ज्या ज्या गुणावगुणांनी झाकोळलेला आहे असेल त्याप्रमाणेच तो भगवंत श्रींना प्राप्त होतो. तो शुद्ध होऊन प्राप्त होत नाही. याचा परिणाम काय होतो तो भगवंत श्री पुढे सांगत आहेत. ते पुढे सांगतात की आपल्या गुणावगुणांमुळे
परावश झालेल्या या सर्व भूतमात्रांना त्यांच्या गुणावगुणांनुसार मी वारंवार निर्माण करत असतो. जे गुण घेऊन आपण भगवंत श्रींना प्राप्त होऊ त्या गुणांप्रमाणेच आपल्याला ते पुन्हा निर्माण करतात. हेही फार महत्त्वाचे आहे. तेव्हा मुक्तीबद्दल गैरसमज नको. समजा अनेक प्रकारची बी बियाणे आपल्याजवळ आहेत. ती आपण पावसाळा होईपर्यंत जपून ठेवतो. पावसाळा आला की विविध प्रकारची बी बियाणे आपण एकाच जमिनीत पेरतो. आता काकडीचे बी त्या जमिनीतून काकडीच निर्माण करणारे सत्व शोषून घेईल. त्या वेलाला काकडीच येईल. भेंडीचे बी भेंडी निर्माण करणारे सत्व त्या जमिनीतून शोषून घेईल आणि त्या रोपाला भेंडीच येईल. अशा प्रकारे कोथिंबिरीचे बी त्याच जमिनीतून कोथिंबीरच निर्माण करील. भाताचे बी त्याच जमिनीतून भातच निर्माण करील. माठाचे बी त्याच जमिनीतून माठच निर्माण करील. या सर्व बी बियाणाला उत्पादन करणारी शक्ती एकच एक आहे आणि ती म्हणजे परम आत्मा. परंतु त्या त्या बिया त्यांच्या गुण अवगुणानुसार झाड तयार करतात. झाड आपले बी निर्माण करताना त्याचे गुण त्या बीमध्ये सोडते. आपल्या माता झाडाने दिलेले गुण बी विसरू शकत नाही. ते गुण ते जपून ठेवते. प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होताच त्या त्या झाडाचे बी तेच झाड निर्माण करते. आंब्याची कोय प्रतिकूल परिस्थिती येईपर्यंत आंबा निर्माण करण्याचा गुण जोपासते. तसेच कल्पांतांती परमात्म्यात लय पावताना जे गुण घेऊन लय पावणे होते त्याला अनुसरूनच पुन्हा जन्म घेतला जातो. समजा एक दुर्जन आणि एक सज्जन अगदी गाढ झोपलेले आहेत. ते जेव्हा गाढ निद्रेमध्ये असतील तेव्हा ते दोघे आपापले गुण विसरून गेलेले असतील. त्यामुळे गाढ निद्रेमध्ये ते दोघे अगदी समसमान निर्लेप व्यक्ती आहेत. गाढ निद्रेत जागृत नसताना त्यांच्यात अगदी काहीही फरक नाही. परंतु ते दोघे जेव्हा जागृत होतील तेव्हा ते आपापल्या गुणानुसारच आचरण करू लागतील. दुर्जन त्रास देऊ लागेल, सज्जन परोपकार करू लागेल. याचप्रमाणे कल्पांती भगवंत श्रींमध्ये लय पावताना जीव तम रज सत्व अशा ज्या प्रकारच्या संचित भोगापवर्गतेत भगवंत श्रींमध्ये प्रवेश करील त्याच प्रकारे तो पुन्हा जन्म घेईल. मधल्या काळात तो पूर्वाश्रमीचे गुणावगुण जोपासून ठेवील आणि पुनर्जन्माच्या वेळी ते प्रकट होऊन पुनर्जन्म घेईल. याचा अर्थ संचित भोगापवर्गतेला पर्याय नाही. हरिओम.